बऱ्याच गोष्टी शिकवणारं ते आख्यान आहे. यांच्या निमित्तानं मग अशी त्या आख्यानाची आवृत्ती झाली आतमध्ये आणि म्हणून मी ते आपल्या समोर सादर करतो. खूप रमणीय गोड आख्यान आहे, आपण ते ऐका ही विनंती. आणि थोड्या वेळाच आहे मुख्य म्हणजे आपण मान्यच करावं. या अवंतीला उज्जैनीला एकूण 19 नाव आहे. क्षिप्रातीरावती सौराष्ट्रे सोमनाथंच श्री शैले मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकालम ओंकार महाबलेश्वरम वगैरे. पण त्यातलं उज्जैन्या महाकालम, महाकालेश्वराचं अत्यंत भव्य असं मंदिर आहे. तिथे एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव रामभद्र. झाला अवंती माझी, झाला अवंती माझी, नामे जो रामभद्र वीरमणी. गमधम गमधप माप गमरेग रेग मगरे सा गिरिगमप निराधार मी बनवासी शिवते मज हृदयासी तूच एकला, तूच एकला नाथ अनाथा महिमा तव गाजे. तुम्ही वाजवू शकता, मी म्हणू शकत नाही. कशा करता आर्या, आर्यमध्ये मी बोललोय हे म्हणून आवृत्ती नाही करत याची. आर्यमध्ये 2 राग ठेवले. पहिल्या चरणात पुरिया धनाशिका आणि दुसऱ्या चरणात देश. आणि हे 2 राग मला म्हणता आले नाहीत किंवा त्यांना वाजवता आले नाहीत, तर येतो तो तिसरा. झाला अवंती माझी, झाला अवंती माझी, नामे जो रामभद्र वीरमणी. गुणवती भार्या ज्येष्ठा देस रे मापनी दप मगरे दवीसा. गुणवती भार्या ज्येष्ठा अप्रिय प्रिय रूपमती नवी रमणी. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 हरे हरे रामा रामा. या ठिकाणी रामभद्र नावाचा एक राजा होऊन गेला. जीवनामध्ये सगळ्या विषय सुखांचा, राजसत्तेचा सगळा भरपूर उपभोग त्यानं घेतला. आणि 50-60 त्याला असं वाटायला लागलं की यामध्ये पूर्ण तृप्ती नाही, पूर्ण तृप्ती नाही. कथा कीर्तन प्रवचनात त्यानं ऐकलं की सत्संग करावा म्हणजे अध्यात्मात अधिकारी होतो, आत्मज्ञान होतं, ब्रह्मसाक्षात्कार होतो, भगवत दर्शन होतो वगैरे. म्हणून हा कुणीही संत गावात आला की त्याच्या सहवासात बसायचा, प्रयत्न करायचा. एकदा त्या गावामध्ये गोरक्षनाथ आणि मत्स्येंद्रनाथ ही जोडी आली होती. गुरु शिष्य म्हणजे विलक्षणच आहे. काही वेळा शिष्य गुरुची परीक्षा बघतो, काही वेळा गुरु शिष्याची परीक्षा बघतो. अशी फार गंमत जोडी आहे. एके दिनी मच्छिंदर गाव आले तयाची गावी. हे आले आणि महाकालेश्वराचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूच्या ज्या ओढ्या होत्या त्यावेळेला जुन्या, त्यामध्ये उतरले. राजाच्या कानावर ही बातमी गेली की कोणीतरी साधू सत्पुरुष आलेले आहेत आणि आतापर्यंत आलेल्या साधूंपेक्षा ही चमक, हे तेज काही और आहे. आणि म्हणून सत्पुरुषांचा सहवास करावा म्हणून रथामध्ये बसला आणि मंदिरासमोर हे जिथे होते तिथपर्यंत तो रथ नेला. रथ समोरच पार्क केला आणि अगदी आयटी देऊन नमस्कार, नमस्कारात सुद्धा अहंकार.
अत्यंत शांत, काही बोलले नाही. मत्स्येंद्रनाथांनी प्रश्न विचारला, आपण कोण? मी कोण? मी राजा रामभद्र, माझ्याजवळ काही कमी नाही, सगळं व्यवस्थित आहे. म्हणले, पण मग तू इथे कशाला आलास? राजे लोकांचे व्यवहार राजे लोकांशी असतात, आम्हा फकीरांकडे तुझं काय काम आहे? यानं सांगितलं, मला आत्मज्ञान द्या. आत्मज्ञान द्या, माझा परमार्थ पुरा करा, याकरता मी तुमच्याकडे आलो. देता आत्मज्ञान? मत्स्येंद्रनाथ हसले. आत्मज्ञान पाहिजे? आम्ही तुला आत्मज्ञान देणार, तू मला काय देणार? त्यागाची भूमिका असल्याशिवाय काहीच भगवत कृपा होत नाही. त्यांना अहिल्यातलं काही नको असतं. आत्माराम ग्रंथातली पहिला समास माया त्याग निर्भर, दुसरा समास आत्माराम ग्रंथातला. समर्थ म्हणाले, तू या सगळ्या नाशिवंतांना मदार्पण कर, माझ्या चरणी अर्पण कर, मग मी तुला आत्मज्ञान देतो. समर्थांची होय, मजही ते काय करावे, परी तुझ पासूनही टाकवावे, तुवा टाकेले तरी न्यावे, तुवा समागावे. या सगळ्याचा बुद्धीने त्याग केल्याखेरीज ती बुद्धी भगवत दर्शन घेऊ शकत नाही. आणि म्हणून काय त्याग करतोय बोल. आता राजाला वाटलं यांना काहीतरी पाहिजे. राजा म्हणला, काय पाहिजे बोला, माझ्याकडे काही कमी नाहीये, पेट्रोल पंप घेऊ, काय पाहिजे तुम्ही बोला तर देतो. अवनीपतीस न्यून काय या जगी असे, दुर्मिळ अशी वस्तू मला या जगी नसे. काही दुर्मिळ नाही, राजा आहे. अवनीपती, अवनीपती म्हणजे अवनी, अन्न वस्त्र निवारा. हे आपल्या राज्यामध्ये कुणाला कमी पडता कामा नये याची काळजी घेतो, त्याला अवनीपती म्हणतात. आणि हे जिथं व्यवस्थित मिळतं ते राज्य अवनीपतीचं. आणि या सगळ्याची जिथं असते ते राज्य लोकप्रतिनिधींचं. 32 रुपये गरीब माणूस. काही वर्षांनी म्हणतील 32 दात आहेत तो श्रीमंत, कारण खाऊ शकतो तो. इथं बोलू शकत नाही म्हणून इथं बोलू शकतो. सगळ्यांचा हेतू असा, अतिशय गोड पद आहे इथं. या मत्स्यनाथांनी सांगितलं, अरे आम्हाला या जगातलं काही नको. अरे त्रिभुवनाचं राज्य जरी चरणाशी लोळण घेत आलं ना तरी लाथीच्या ठोकरीनं उधळून देण्याचं सामर्थ्य आमच्या काही नको. अत्यंत कमीत कमी गरजा असतात आमच्या. मी ध्यानाला बसतो, साधनेला बसतो. एकदा ध्यान लागलं की किती दिवस ध्यान लागेल मला माहिती नसतं. किती दिवस ध्यान लावायचं हे तो ठरवतो. काही वेळा एका दिवसात ध्यान उतरतं, काही वेळा 5 दिवस, काही दिवस 7 दिवस, काही 15 दिवस, मलाही माहित नाही. पण ध्यान उतरलं की मला तहान लागते, भूक लागते. देहावर आलं की ते सगळं लागतं. मग माझा हा शिष्य भिक्षेला बाहेर पडतो. मी शौच मुखमार्जन स्नान करेपर्यंत हा भिक्षा मागून आणतो. हा तुझ्या दारात भिक्षेला येईल, याला भिक्षा वाढली की तुला आत्मज्ञान होईल. राजा म्हणला, खूप सिंपल आहे हो, व्हेरी सिंपल. भिक्षा काय वाढू? लाडू, पुरणपोळी, पिझ्झा, नाही तर पिझ्झा. काय वाढू? काही नाही, अगदी साधी भिक्षा. दूध भात. किती गोड चाल आहे. आमचे गुरुजी फार छान म्हणतात, नुसती चाल जरी ऐकली ना तरी शरीरातले हार्मोन्स करेक्ट होतात. त्याच्यावरती परिणाम होतो चांगला. पवित्र चाल आहे. खरं सांगायचं तर आपली चाल चांगली राहावी असं ज्याला वाटतं त्यांना अशा चाली ऐकाव्यात. दूध भात ताजा देना, परमार्थ हमसे लेना. दूध भात ताजा देना, परमार्थ हमसे लेना. चाल ओळखीची वाटली का बघा. नरसोबाच्या वाडीला महामारीची साथ आली होती एकदा. आणि स्वामी होते त्यांचे स्वामी महाराज. लंगोटीवर खिडखिडीत महापुरुष होतो. औषधोपचार करा म्हणले, करू नका असं नाही. पण भय करता आणि भय हरता माझा दत्त प्रभूच आहे, त्याची प्रार्थना केली. तेव्हा आमचं काही चुकलं का?
लागू नको रे. शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता. तू केवळ माता जनिता सर्वथा. तू हित करता तू प्रभात ताजा देना. परमारथ हमसे लेना. तू प्रभात शेला भिक्षा मांगन आवे. शेला भिक्षा मांगन आवे. तेरे द्वार पे अलख जगावे. तेरे द्वार पे अलख जगावे. दूध भात दूध भात दूध भात ताजा देवे. परमारथ हमसे लेवे. परमारथ हमसे लेना. चालेल. राजा म्हणला काय साधा आहे हो. आतापर्यंत आलेल्या साधूंनी आम्हाला फार अवघड सांगितलं. ते साधन चतुष्टयच पाहिजे, इतक्या माळा 13 कोटी जप करायला पाहिजे आणि ध्यानाच्या क्लासलाच जायला पाहिजे. किती काय सांगितलं. एकाने सांगितलं असं दुपारी जेवण बंद करायला पाहिजे, संध्याकाळी अमुक बंद करायला पाहिजे, रात्री अमुक बंद करायला. काय म्हणले काय सांगतील लोक. इतकं सोपं बाबा. हो ना म्हणले. बघ भिक्षा घालायला जमती का तुला. कधी येईल सांगता येत नाही. हा उद्या येईल परवा येईल. अपॉइंटमेंट घेऊन येणार नाही. कधी पण येईल दारात. अलग निरंजन म्हणेल 3दा. तेवढ्या भिक्षा वाढलीच तर आत्मज्ञान होईल. तो म्हटलं त्यानं विचार काय केला की आपल्याकडे इतके लोक फुकट पगार खात आहेत, त्यांना काम सांगू. आत्मज्ञानाचं प्राप्ती मला पाहिजे. आणि त्या लोकांनी नोकरांनी भिक्षा वाढायची. लगेच मत्स्यनाथांनी ओळखलं हे आणि सांगितलं हा आत्मज्ञान तुला पाहिजे का बाकी कोणाला नोकरा चाकरांना पाहिजे. फार सुंदर वाक्य आहे गुरुदेव रानड्यांचं. गुरुदेव सांगायचे सगळीकडे केअर ऑफ चालतो, परमार्थात केअर ऑफ नाही. ज्याची त्याची आयडेंटिटी वेगळी. नवरा बायकोची सुद्धा आयडेंटिटी वेगळी हो. प्रपंचात सगळ्यात जवळचे नवरा बायको मानले, पण परमार्थात ती पण आयडेंटिटी वेगळी. याचा उद्धार कधी होईल, त्याचा उद्धार, तिचा उद्धार कधी होईल ते त्यांच्या वैयक्तिकच याच्यावर अवलंबून आहे. हा म्हणला कधी अगदी कुणाची मदत चालणार नाही का. चालेल म्हणले कशी. दान करणं हा धर्म आहे आणि तुझी सहधर्मचारिणी म्हणजे पत्नी आहे, तिची मदत घेतली तर चालेल. तुम्हाला दोघांना आत्मज्ञान देईल, तिची मदत घे. हा घरी निघाला पण याला पत्नी 2 होत्या. एक आवडती आणि एक नावडती. ठरलेलं असतं की कुठल्याही गोष्टी. एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा राहत होता. त्याला 2 पत्नी होत्या, एक आवडती आणि एक नावडती. हे ऐकताना माणसं किती मर्माच्या गोष्टी ठेवलेल्या असतात तिथं. या प्रत्येक कथेमध्ये काही ना काहीतरी आपल्या करता ठेवलेलं असतं. काय ठेवलं. उत्तानपाद नावाचा राजा ऐकलं तुम्ही. ध्रुवाचा बाप, ध्रुवाचा पिता. राघवत आपली कथा. त्याला 2 राण्या होत्या, एक सुनीती आणि एक सुरुची. सुनीतीला त्याने टाकून दिलेला आणि सुरुची बरोबर राहत होता. भागवत सांगता अशा 2 पत्नी प्रत्येकाला आहे. तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला. तुम्हाला सुद्धा जीव हा पुरुष मानला तर त्याच्या 2 वृत्ती आहेत, नीती आणि रुची. श्रेयस्कर आणि प्रेयस्कर. या दोन्ही अनुगामिनी आहेत. आपण जिच्यावर राज्य करावं ती आपल्या पाठीमागे येते म्हणून पत्नी मानल्या जीवाच्या. देह आपण स्त्रीचा धारण केला का पुरुषाचा प्रश्न नाही. जाणीव एकच आहे सगळ्यांची. आणि त्या जाणीवेला नीती आणि रुची अशा 2 गोष्टी नेहमी जंबल करतात. इकडे जाऊ का इकडे जाऊ. जो सुनीतीला टाकून देतो आणि सुरुचीच्या नादाला लागतो त्याचे उत्तानपाद होतात. उत्तानपाद म्हणजे तंगड्यावरून टाळकं घाली, म्हणजे त्याची फजिती होते. अशा या कथा आहेत. प्रत्येक कथेमध्ये मर्म आहे. याला 2 पत्नी होत्या. एका पत्नीचं नाव होतं गुणवती आणि दुसऱ्या पत्नीचं नाव होतं रूपमती. कुठली आवडती होती सांगा. रूपमती.
यानं गुणवतीला गावाच्या बाहेर क्षिप्रा नदीच्या तीरावर आश्रम बांधून दिलेला आणि एकटी तिकडे राहत होती. एकटी बिचारी झोपडी साधी आणि रूपमती बरोबर हा राजा राजवाड्यामध्ये राहतोय. घरी आला आणि बायकोला सांगू लागला, एक मत्स्येंद्रनाथ नावाचे सत्पुरुष आले, मच्छिंद्रनाथ म्हणतात ना, मत्स्येंद्र, त्यांनी माझा परमार्थ पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली आहे. अट एवढीच आहे की दूध भात त्यांना वाढायचा आहे. कधी पण येईल शिष्य, आपण दोघं असं करूया, तुला झोप यायला लागली तर मी जागा राहतो, मला झोप यायला लागली तर तू जागी राहा, करार करूया आपण, करार. ते म्हणले करा, करार करा. आणि करार केला. करार हा शब्दच असा श्रोते हो की जो मोडण्याकरताच करायचा असतो. याप्रमाणे ती घडी आली. 3 दिवस आणि 3 रात्र हा जागा होता. काही अगदी हलगर्जीपणाने गेला असा अर्थ नाही. 3 दिवस 3 रात्र हा जागा होता आणि याला झोप यायला लागली. खूप झोप आली म्हणून बायकोला सांगितलं, हे बघ मला झोप येते, तू जागी राहा आणि भिक्षा वाढायची वेळ तर मला उठव, मला जागा कर, मी पटकन भिक्षा वाढतो, नाही तर अगदीच गडबड झाली, तू भिक्षा वाढ, पण भिक्षा वाढली गेली पाहिजे, आत्मज्ञान झालं पाहिजे मला, इतकं सोपं सांगितले म्हणले. आणि हा झोपला आणि 3ऱ्या दिवशी मध्यरात्री, आधी रात जब बीत गई तब भिक्षा मांगन आया, राज मंदिर के द्वार पे रहकर उसने आलख जगाया. आलख निरंजन, आलख निरंजन, आलख निरंजन असं 3दा म्हटलं, पण हे सगळे निरंजन. राजा झोपला होता. राणीनं मनात ठरवलं होतं हे होऊ द्यायचं नाही, म्हणून ती झोपली होती. दासी उभी होती बाहेर पडद्याच्या आड, ती होती तिथंच लवणली. आणि बाहेर पहारेकरी उभा होता, त्याला आडवा होऊन झोप घेणं शक्य नव्हतं. तो उभ्या उभ्याच असा भाला शेजारी ठेवून असा झोपला. आणि 3दा अलग निरंजन पद्धत आहे संप्रदायात त्यांच्या, की 3दा अलग निरंजन म्हटल्यावर जर भिक्षा आली तर घ्यायची, नाही पटकन निघून जायचं. परत नंतर लेट कमरला भिक्षा नाही पाडायचा अधिकार, मग पुढचं कर. शिस्त असते संप्रदायात. एक वाक्य लक्षात ठेवा, संत सत्पुरुष आधी मागत नाहीत आणि जर कदाचित मागितलं तर लोकांना देण्याची सवय राहावी म्हणून मागतात. त्यांना स्वतःला काहीच नको असतं. अगदी पक्क धारण करा. एखाद्या संतानं जर काही मागितलं तर लक्षात घ्या, आपलं भाग्य म्हणूनच तो मागेल, नाही तर मागणारच नाही. करपात्रीजी महाराज होते ना, त्यांचं भागवत चाललं होतं हिमालयाच्या अलीकडे आणि खूप गर्दी. ते म्हणले इथं आपल्याला असं मंदिर बांधायचंय, हॉस्पिटल बांधायचंय, 2-3 गोष्टी बांधायच्या. करपात्री महाराज म्हणजे अशी भिक्षा घ्यायची हातातनं, ताट वाटी वाटकं तपकं काही नाही, आणि असं पाणी प्यायचे. खूप निष्प्रह होते. एक फक्त लुंगी असायची, बाकी काही नाही. ते म्हणले भागवत मी करतोय, मी कधी धन मागत नाही, पण या मंदिरा करता आणि हॉस्पिटल करता मला पैसे द्या. पण माझी अट अशी आहे की तुमचं कोणाचं नाव मी तिथे देणार नाही. तुम्हाला पावत्या द्यायची व्यवस्था होईल, ट्रस्ट आहे त्याच्याकडून, नाव कुणाचं देणार नाही. पण इथं मंदिर मात्र उभं आहे, त्याच्याऐवजी आपण गीता सगळी लिहून काढू इथं. एक उद्योगपती आले, किती मी 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. ते उद्योगपती म्हणाले मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, म्हणजे आताचे 2 कोटी, 2 लाख रुपये देतो, फक्त माझं अट अशी आहे की माझं नाव त्याच्यावर लिहा. करपात्रीजी महाराज म्हणाले नको, असं नका करू, तुम्ही पैसे देतात तर द्या, पण नावाच्या आग्रह नका करू, कारण माझा नियम आहे, नाव कोणाची घेणार नाही. तो उद्योगपती श्रीमंत होता, मस्ती थोडी होती. तो म्हणला महाराज 2 लाख रुपये देणारा एक तरी मनुष्य भेटलाय का तुम्हाला आतापर्यंत? करपात्रीजी महाराज म्हणाले 2 लाख द्यायला तयार असताना आपलं तत्व न सोडणारा एक तरी साधू तुला भेटलाय का आतापर्यंत? देऊ नकोस. क्या बात आहे ना. मला का सांगायचं हे की संत सत्पुरुषांचं असं एक अत्यंत महत्वाची मर्माची गोष्ट असते, ते पटकन निघून जातात पुढं. या प्रकारे हे निघून गेले. राजा पहाटे जागा झाला. उठून बघतो तर बायको झोपलेली, दासी झोपलेली. शिपायाला विचारलं तो जागा आहेस का? तो म्हणला आत्ता जागा झालो. तुला उभा कशाला गेला होता? कुणी रात्री आलं? हो म्हणजे रात्री स्पष्ट काहीतरी आवाज ऐकला आणि अलख निरंजन काहीतरी कुणीतरी म्हटलं. मी विचार केला काय कोण, मी आपलं झोपून गेलो. हे असलं काही ऐकायची आपल्याला सवय नाही, कीर्तन प्रवचन अलख निरंजन वगैरे असलं काही नाही. ठीक आहे म्हणले. राजाला इतकं वाईट वाटलं. राजा धडपडत मंदिरात आला. अजून पुन्हा समाधीला बसायचे होते. चरणावर लोटांगण घातलं, क्षमा मागितली. महाराज चुकलो मी, माझं चुकलं. एकदम संतापले. चल जा निकल मस्त न करो हमें त्रस्त मोह में
बेशिस्त राजा, गुण को नहीं मान, रूपों से बेभान, कैसे आत्मज्ञान तुझको मिलेगा, चल जा चल जा चल जा, निकल जाओ यहाँ से. बोले काय वाटेवर पडलाय करणार, संतापले. आणि एकदम त्यांचं ते वाक्य ऐकलं, गुण को नहीं मान, रूपों से बेभान. आणि याला गुणवतीच्या आठवण. गुणवती जर आता असतील तर अतिशय सज्जन, अतिशय नम्र, परंपरेवर श्रद्धा असणारी, भले दिसायला थोडी डावी असेल हिच्यापेक्षा, पण इतकी गुणवान, तिने मला आत्मज्ञान करून दिलं असतं. चुकलो मी. एकदा पायावर डोकं ठेवलं, सांगितलं महाराज एकदा अजून संधी द्या, एकदा. मी आता नाही गडबड करणार, मी खात्रीनं सांगतो तुम्हाला, फक्त एकच विनंती आहे, पत्ता बदललेला लिहून घ्या. या वेळेला राजवाड्यात पाठवू नका त्याला, शिष्याला. क्षिप्रा नदीच्या तीराला माझी दुसरी बायको राहते गुणवती, तिकडे पाठवा, मी तिथे जाऊन राहतो. जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत मी तिथे राहतो, तिच्या मदतीने मला आत्मज्ञान होईल. द्या मला एवढी संधी. मग समर्थाने विचार केला, ठीक आहे जा, हरकत नाही, जा. घरी आला, राजाचा रथ येताना पाहिला. राजाचा रथ येताना पाहिला. आज किती वर्ष झालेली टाकून दिलेलं तिला. पण भारतीय स्त्री कशाला म्हणतात, हे आपल्याला जगात कुठे मिळणार नाही बरं. जगात एकमेकांकरता करायचा जो त्याग आहे तो आपल्याला भारतीय परंपरेत ऐकायला आणि पाहायला मिळतो. पाहिलं, पटकन धावत गेली. तिच्याजवळ काही सोन्याची निरांजनं नव्हती हो, माणकाच्या वाती नव्हत्या, साध पितळेचं निरांजन ठेवलं, त्यात तेल घातलं, थोडस वात ठेवली कापसाची, आणि स्वागत जमेल त्या पद्धतीने केलं. हात जोडले आणि सांगितलं, महाराज इतके दिवस माझ्यावर राग धरला, आता गेला ना राग, हा लाजला. इतके राग वास्तविक हिनं राग धरायला पाहिजे. मी तुझ्या करता इतकं केलं, तू माझ्या करता इतकं काय केलं, याला आय लव्ह यू म्हणतो आपण सध्या. एकमेकांकरता झिजायचं, एकमेकांकरता कष्ट करायचे, आणि तरी त्याची नोंदही न ठेवता समर्पित जीवन जगायचं एकमेकांकरता. ही भारतीय परंपरा आहे. फार पाश्चिमात्य परंपरेचा आपल्यावर प्रभाव नकाच होऊन देऊ. निश्चित पाश्चिमात्य जे चांगलं आहे ते स्वीकारा, पण वाईट गोष्टी नाही स्वीकारायच्या. नो ऍडमिशन विदाउट परमिशन बोर्ड लावून टाका चित्ताच्या इथं. हा लाजला. मी इतका वाईट वागलो आणि ही इतक्या आदरानं मला बोलावते, इतक्या आदरानं काय घडलेलं सगळं सांगितलं. असे सत्पुरुष आले, मला आत्मज्ञान देणार आहे. रूपमतीमुळे हे चुकले, तुझ्यामुळे हे जमेल म्हणून मी आलोय. जमवशील? काळजी करू नका, मी आहे, काळजी करू नका. याला बायको म्हणतात हो, तर पहिल्यापासून ओळखते तुम्हाला. अगदी मूर्खाचे मूर्ख आहात तुम्ही. तो रवी कॉलेजमध्ये माझ्या पाठीमागे लागला होता, कशाला तुमच्याशी लग्न केलं, अमुकच झालं तमुकच झालं. मग तिला काय म्हणतात, ते बुधवारी संध्याकाळी झाले. जय मी तिथं इथं नाहीच सांगितलं. एकच काम करा, थोडीशी भांडी कमी आहेत आपल्याकडे, मातीची काय असते ना, पण बोलवून घ्या राजवाड्यातून. ते म्हणलं सोन्याची नको, लवकर थंड होत नाही ती, मातीची किंवा पितळेची मागवून घ्या. ती मागवली आणि काय केलं हिनं, 24 मिनिटाची एक घटका असते, दिवसाच्या घटका 60. दर घटकेला ताजा भात करावा आणि नवीन दूध गरम करून वाट बघावी. दर घटकेला दिवस रात्र जागरणाचं प्रॅक्टिस होतं तिला. भगवंताच्या जपामध्ये ती जागी राहायची, त्याचं प्रॅक्टिस होतं. जागण्याचं प्रॅक्टिस असावं लागतं, अशी जागरण नाही सोसत बर का. माणसं जरा कीर्तन उशीर झालं की व्हायला लागतं त्यांचं, त्याचं कारण प्रॅक्टिस नाही जागरणाचं. हे सकाळ दुपार संध्याकाळ हे तिन्ही त्रिकाळ नव्हे तर प्रत्येक घटकेला गरम गरम भात, गरम गरम दूध करून वाट बघतीये. आला तर मनुष्य तो गोरक्षणात आले तर अगदी तयार, लगेच भिक्षा वाढायची, ही भांडी द्यायची त्यांच्याकडं, अशी वाट बघतीये. 1 दिवस झाला, 1 रात्र झाली, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 7 दिवस पूर्ण झाले. आणि शेवटी हो, आपल्या परंपरेमध्ये 7 दिवसाला फार महत्व आहे. सप्ताह म्हणतो ना आपण, 7व्या दिवशी संध्याकाळी ही तिन्ही त्रिकाळ स्नानाला जेव्हा जायची ना, पहाटे 5ला, दुपारी काय 11, 11:30ला, आणि संध्याकाळी 5-7 वाजता, 5 ते 7 मध्ये 3 वेळा मागे नदीवर स्नानाला जायची. क्षिप्रा नदी झोपडीच्या मागून वाहतीये. तेवढा वेळ फक्त राजाला बसवायची, तुम्ही बसा मी आंघोळ करून देते.
असं 3 वेळा फक्त बसवायची 15 मिनिटं. तशी 7व्या दिवशीची संध्याकाळ तिची स्नानाची वेळ होती आणि म्हणून ही खाली उतरली. मालकंस किंवा चंद्रकंस कुठला तरी पदच आहे का छोटे हो. बरोबर ती वेळ गोरक्षनाथांनी साधली आणि आलख निरंजन गर्जना केली. यानं ती भांडी हातात धरून उभा राहिला तर रोजच्या प्रमाणे विचार केला 7 दिवस झाले आला मी आज कशाला येतोय म्हणून खाली ठेवली भांडी. उभंच कशात राहायला पाहिजे म्हणून बसला लोढाला टेकून आणि भांड्याकडे बघत बघत त्याला डुलकी लागली. हो डुलकी लागली. मुद्दा लक्षात आला का किती परमार्थ उघडा आहे. आणि बरोबर गोरक्षनाथ आले. राणी महाराणी एकवस्त्रा नदीमध्ये उतरली होती, आंघोळ करत होती. एक फेरी मारली. आता वर यायचं, कपडे बदलायचे आणि समोर जायचं. इतक्यात अस्पष्ट तिच्या पाण्यामध्ये पोहताना अस्पष्ट कानावरती आला आले का काय. राजा बघाले दीक्षा नाही असं नाही पण बघितलं पाहिजे म्हणून पटकन आली. लज्जेची पर्वा केली नाही. फक्त दार किलकिल करून पाहिलं. राजाला झोप लागली. गोरक्षनाथांनी मान फिरवली. ऐक चुकलं. एक काय टेक्निकल मिस्टेक झाली अगदी छोटीशी की ते फक्त फिरले पटकन जाता येईल समोर. आता कपडे बदलत बसायला वेळ नाहीये म्हणून पटकन धावली. भांडी उचलली. राजाला उठवत बसायला नको म्हणली वेळ जाईल त्या. पटकन पुढे गेली आणि भिक्षा घ्या म्हणाली. महाराज एक क्षण उशीर झाला. फक्त एक क्षण. घ्या भिक्षा. गोरक्षनाथ म्हणले आता नाही आता नाही. महाराज असं करू नका. पापरू में मला कोण पापरू में थोड़े जोगी मत जा मत जा मत जा जोगी मत जा मत जा मत जा जोगी मत जा मत जा मत जा. मनात राग धरू नका. हा भिक्षा नाही घेला. नो अजिबात नाही. नियम म्हणजे नियम. कठोरता संतांच्या जवळ असते. जेवढे ते आहेत ना वज्रात अपि कठोरामी मृदूनी कुसुमात अपि. योग्य वेळेस ते फुलापेक्षा मऊ होतात. वज्रापेक्षा कठीण नाही म्हणजे नाही. इतके सोपे काय गोष्ट. कशाला झोपून राहिला. महाराज माझी स्नानाच्या वेळेस ना मला सांगू नकोस. नियम असा आहे. महाराज माहेरी मला प्रेम कमी मिळालं. लवकर लग्न करून दिलं माझं त्या लोकांनी. सासरी आले. रूपमती आल्याबरोबर महाराजांनी मला टाकून दिलं. मला असं वाटलं मला परमार्थ तरी जमेल पण ज्या त्या दीक्षा तुम्ही स्वीकारत नाही मला तोही जमला नाही. महाराज असं वाटतं अगर चंदन की चितार चारो अगर चंदन की चितार चारो अपने हाथ जला अपने हाथ जला जा जोगी मत जा मत जा मत जा जोगी मत जा मत जा मत जा मत जा. अक्षरशः गडबडा लोळली होती भांडीवर. गोरक्षनाथ म्हणले नाही म्हणजे नाही. आता भिक्षा आता काय करायचं. विचार केला हिनं भिक्षा याना नको त्यांना पाहिजे. वाय दिस एजन्सी. पटकन भांडी उचलली आणि ओले त्यानं एक वस्त्र असणारी महाराणी कसलीही पर्वा न करता धावत महाकालेश्वराच्या मंदिरात. भगवंताला एकदा फक्त बाहेरून सांगितलं तेव्हा माझा भाव जर शुद्ध असेल तर मला आत्मज्ञान नको. फक्त ही भिक्षा मच्छिंद्रनाथांनी घ्यावी एवढी कृपा.
आत्मज्ञान मिळावं हा सुद्धा देवा स्वार्थ, तेही नको, फक्त ही भिक्षा त्याने घ्या. आणि भगवंताला फक्त सर्वार्पण भावच आवडतो, त्याला कशाला विकत घेणार तुम्ही. आणि मत्स्यनाथ बसले, सगळं आवरून स्नान बिन करून बसले, आता तू भिक्षा आणेल घे. हिनं पटकन मांडणी ठेवली आणि खोटं बोलली. महाराज तुमचा शिष्य आला होता भिक्षेला, पण त्याच्या सावकाश चालीनं त्याला यायला वेळ लागेल त्याला यायला. तुम्हाला भूक लागली असेल म्हणून मी पटकन भिक्षा घ्या. आता त्यांना काय कळायचं होतं का वेगळं काय, त्यांना ज्ञानाकरता वेगळ्या परिमाणाची गरज नव्हती. तिच्याकडे एकदा पाहिलं, तिचा शुद्ध भाव ओळखला, काही बोलले नाही, तू खोटं बोलतेस का, काही बोलले नाही. पटकन 2 भांडी घेतली, दुधात भात कालवला आणि एक एक घास भर गिळू लागले. एक एक घास असा खाली गिळायला लागले, तशी तिची एकदम समाधी लागली. एकदम ते डोळे गुबुळ अशी वरती गेली, उभी होती ती खाली बसली त्या समोरच्या खांबाला टेकून, हाताचे मणिबंध असे गुडघ्यावर ठेवले, पद्मासन घातलं आणि 5-7 घास त्यांचे खाऊन झाले आणि त्यांच्या शब्दाप्रमाणे हिची समाधी लागली. राजा इकडे जागा झाला, भांडी नाही, बायको नाही, गेली कुठं सगळं. राजा आला तिथे, बघतो तर हिच समाधी लागलेली, त्यांची भिक्षा आटपून ते आता हात धुत आहेत. हा राजेपणाच म्हणलं परमार्थाकरता नंबर आम्ही लावला होता. मत्स्यनाथ म्हणाले तो काय गॅसचा नंबर आहे. परमार्थाला जो पक्केपणा लागतो, जी निष्ठा लागते ती तुझ्या जवळ नाही. म्हणून तुला 2 वेळा संधी मिळून सुद्धा सत्संग वाया गेला. 2 वेळा तुला संधी दिली तरी सत्संग वाया गेला. तू म्हणले मग आता आमचा परमार्थ पुढच्या जन्मी तुम्ही उद्धार करणार. अजिबात नाही माझी गरज आता. मग कोण उद्धार करणार. ऐक कोण उद्धार करेल. भविष्य सांगतो मी तुला. विठ्ठल पंता पोटी, विठ्ठल पंता पोटी घेतील देवत्रयंश अवतार. विठ्ठल पंत या आपेगावच्या मुलाचं लग्न आळंदीतल्या रुक्मिणी नावाच्या मुलीशी होईल. यांच्या पोटी भगवान विष्णू, भगवान शंकर आणि ब्रह्मदेव या तिघांचे अंशावतार म्हणून भगवान ज्ञानेश्वर, भगवान निवृत्तीनाथ आणि भगवान सोपान हे 3 जण अवतार घेतील जगाला उपदेश करण्याकरता. ही तुझी बायको मुक्त झाली वास्तविक, पण फक्त तुझ्याकरता मुक्ताई म्हणून अवतार घेईल, त्यांची बहीण म्हणून अवतार घेईल. हा म्हटलं मग मी कोण. तू चांगदेव असशील जा. आणि मग याच्या लक्षात आलं आणि पुढच्या जन्मी सुद्धा होते हो. मृत्यूला 14 वेळा टाळणारा हा शब्द 100 वर्षांनी 14 वेळा टाळलं मृत्यूला, 1400 वर्ष. पण आत्मज्ञान इला, भगवत दर्शन नाही, ते सत्संगतीने मिळालं. मुक्ताबाईंनी पाहिलं तिकडून आलंय पत्र खरं, आलंय पत्र खरं, पण कोरं आहे हो, कोरं पत्र. मुक्ताबाई म्हणाली ज्ञानोबा 1400 वर्ष योग करून सुद्धा याचा कोरच आहे म्हणजे सगळं जीवन. म्हणले आठवते का गेल्या जन्मी तुझा पती होता, या जन्मी तुझा शिष्य म्हणून येणार आहे, त्याला आत्मज्ञानाचा उपदेश कर. ज्ञानोबानी काही उपदेश केला, मुक्ताबाईंनी आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि सोपान काका त्यांचे योगातले गुरु आहेत. योग शिकवला. अजून ईश्वर प्रणिधान नावाचा जो भाग आहे, 5 यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, त्यातले 5 जे नियम आहेत त्यात ईश्वर प्रणिधान जे चुकलं होतं तेवढं फक्त फिल इन द ब्लँक्स, तेवढं फक्त सोपान काकांनी केलं आणि मुक्ताबाईंनी आत्मज्ञान करून दिलं. बोलण्याचा मुद्दा असा की सत्संगात परमार्थाची प्रगती विलक्षण झपाट्यानं होते, विलक्षण वेगानं होते. उलट साधना न करता, समर्थांचा मनाचा श्लोक आहे, जनी साधने विण सन्मार्ग लागे, 203वा श्लोक आहे. साधन न करता 10 माळा ओढून जे होणार नाही ना, ते 5 मिनिटं संताजवळ बसा, आपोआप वन सोल अखायत असं म्हणायचं विवेकानंद. पेटलेला आत्मा असतो तो सहज आपल्याला पेटवतो. पण आपला अगदीच जर लाकूड इतकं पाणी मारलेला कोळसा असेल ना तर धूरच निघतो नुसता. हो जय जय रघुवीर समर्थ. म्हणून मूळ पदामध्ये नुसती सत्संगती मागितली नाही, संत कवी अमृतराय नुसती सत्संगती मागितली नाही,
उलट सत्संगती कमी दिलीस तरी चालेल देवा, पण जेव्हा देशील तेव्हा संतांची संगती बरोबर संतांची पंगती पडते. संत पदाची जो संत पदाची संत पदाची जो दे हरी साधू पदाची जो संत समागमे संत समागमे आत्महितांचा पुन्हा योग कधी माहित नाही. या अशी विनंती करतो, माझी कायमच ती विनंती राहील. पण ज्याला असं खरंच वाटतं की जीवनात काहीतरी स्पार्क असावा, जीवनात काहीतरी अशी ठिणगी असावी की जेणेकरून मर्माच्या गोष्टी आतमध्ये साठवल्या जाव्यात, त्यांनी थोडं प्रपंचाला थोडं कमी महत्व द्यावं आणि अध्यात्माला जास्त महत्व द्यावं. उपयोगाचं फक्त एवढंच, प्रपंचातली कर्तव्य उत्तम करायलाच पाहिजे. त्याचं कारण असं की नाही तर चित्त शुद्ध राहत नाही, तिकडे मन लागून राहतं. पण त्यापेक्षा जास्त महत्व जर प्रपंचाला दिलं तर प्रपंचात आसक्त जो झाला ना त्याला दुःख फार असतं. जेव्हा दुःख येतं तेव्हा ते बाजूला करता येत नाही. याची तयारी आजपासून करायला लागते. जगाशी होणारा वियोग जर अपरिहार्य आहे तर त्याची काही तयारी नको का? मी माझ्याकरता नाही सांगत आहे कीर्तनाला, या दोन माणसं असतील तरी मी कीर्तन मनापासून करणार. पण थोडासा वेळ या गोष्टीला देत चला. आमचे गुरुजी सांगतात उपजीविका कुठली आणि मुख्य जीविका कुठली याचा विचार करावा. उपजीविका म्हणजे अन्न आहे आणि मुख्य जीविका म्हणजे आत्मा आहे. तो निघून गेल्यावर अन्न असलं तरी काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. म्हणून थोडा मुख्य जीविकेचा विचार करावा. म्हणून उद्या शेवटचं म्हणजे या मुक्कामातलं शेवटचं, काय लगेच घाबरू नका. तुम्ही चालली का काय लगेच? तुम्हाला कळतं का? अजिबात घाबरू नका. आता मी 40 वर्षाचा आहे, अजून 140 वर्ष कुठंच गेली नाहीये. या जगाचा रंग भगवा झाल्याखेरीज मरायचं नाही असं ठरवलेला मी युवा आहे. जास्तीत जास्त लोकांनी या आमचे संतोष आज उपस्थित आहेत. मी तुमची खूप आठवण काढत होतो. मी म्हणलं की ते कीर्तनाला नाही आले तर भेटायला तरी पाहिजे ते दोघंही, अशी इच्छा होती. भेट झाली. बरं झालं. हे दोन उत्तम साथीदार, अप्रतिम असे साथीदार मिळाले. आमचा जसराजही छान तयार होतोय. संतोष उत्तम श्रोता आणि उत्तम साथीदार. ही सगळी मंडळी हे प्रेम जपूया आपण, एवढंच म्हणतो. आणि उद्या बरोबर 7 ला कीर्तन सुरू करू. आज जरा लेट झाला, 7:15 झाले, पण मी त्या मानानं 9:25 ला कीर्तन संपवले. म्हणजे वेळेवर संपवले की नाही? हो म्हणा, हो म्हणा. इथंच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. फक्त श्लोक म्हणतो आणि झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीचा बरा. कीर्तन मी वाजवत काळी, नाम घोषे बाबा
एकूण कल्याण साम्राज्य सुखनाशी अवघे उठा वारा राघवासी. एक आरती फक्त म्हणूया गणपती विक्राळा म्हणूया. सोमवारी आहे आणि याचं व्याख्यान झालंय उज्जैनीच्या आमच्या महाराजांचं. गणपती विक्राळा ब्रह्मांडी माळा जय गणपता लावण्य सुंदर गणपती माळा या चंद्रमाळा जय देव जय देव जय शंकरा आरती ओवाळू गौरा जय देव शंकर गौरा भोळा नेमी विशाळा नामी पार्वती सोनाचा विभूतीचे मुद्रण निरंतर मेळा ऐसा शंकर जोगे कुमारिया जय देव जय देव जय शंकरा आरती ओवाळू गौरा जय देव दैवी दैत्य सागर मंथन पैकेले समाजी अभिषेक हरहर सागर पेटवा शिरपणे भाषण केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय जय शंकरा आरती ओवाळू गौरा जय देव व्याघ्रामर वैमर सुंदर मधनारी सुधारी शिवकोटी वेदील वाचे उच्चारी प्रकृती राम दासा जय देव जय देव शंकरा आरती ओवाळू कायेन वाचा वचनेन अध्यात्मना वस्तु सभा करोमि यज्ञ सकलं परस्मै नारायणाय समर्पया अच्युतं केशवं रामनारायणं सीतारामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनाय वल्लभं हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पदे हर हर महादेव. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता